अरे तूच दिलेले फोटो आहेत ते बघतोय, मला सगळ्या जुन्या आठवणी इतक्या ताज्या होत आहेत. मस्त मस्त. पण तुला एक असा वेगळा फोटो दाखवतो, तर मला असं वाटतं ना की तो हा फोटो किंवा हा चित्रपट किंवा हे जे तुझं रूप आहे ते आजच्या पिढीच्या चित्रपट रसिकांना माहीत असण्याची कदाचित म्हणजे मला वाटतं माहीत नसावं कदाचित. असं कुठलं आहे? अरे वाजवा, अरे वाजवा. या मला हा फोटो पाहिजे, हा मला फोटो पाहिजे. मी स्वतःला अजिंक्य देवनी पहिल्यांदा स्त्री भूमिका केली होती. भूमिका केली. गिरीश घाणेकर आणि आम्ही कोल्हापूरला आलो. अरे रे 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 रे, एक्सक्लुझिव्ह फोटो आहे ना हा. एक्सक्लुझिव्ह आहे हा, एक्सक्लुझिव्ह आहे हा. सर माझ्या कुठेच माझ्याकडे कलेक्शन मध्ये नाहीच आहे हा. मला तिने केलं तेव्हा आधी मी स्वतःला बघूनच म्हटलं, अरे गिरीश नको करू, मला मी कसा दिसतोय बघ. नाही 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 करायलाच पाहिजे, कारण प्रशांत दामले छान दिसत होता बाईच्या वेशात. आणि मम्मी म्हटलं अरे मला बाईचा वेश नको देऊ, पण तरी त्यांनी करावून घेतलं माझ्याकडून. आणि काय तो सीन काय आपण अरे ऍक्च्युली ना आता मला त्या सीनची एक्झॅक्ट आठवण येत नाहीये. मला वाटतं मुलाचं बारसं असतं आणि त्या बारशाला ह्यानी सांगितलं असतं की मुलाला येऊ देणार नाही, म्हणजे बापाला. आणि भाऊ असं काहीतरी होतं आणि दोघं जण ठरवतात की आम्ही बाईच्या वेशात येऊ आणि मुलाला बघून जाऊ, असं काहीतरी सगळा तो होता. की ते दोघांना फाटलेलं असतं आणि तो सतीश शाह हिचा बाप असतो मला वाटतं, किशोरीचा. आणि किशोरी माझ्या ऑपोजिट होती आणि त्याच्या ऑपोजिट निशी होती. येस करेक्ट. सो किशोरी तो मुलाला बघायला आलाय आणि त्याला त्यांनी सांगितलं की तू आला असं पाय तोडून ठेवीन. आणि अशोक सराफचं त्याचं भांडण झालंय. अशोक आमचा बापाचं काम करत होता. तर तेव्हाचा हा रोल म्हणजे अजिंक्य देव स्त्री रूपात ही खऱ्या अर्थाने एक्सक्लुझिव्ह स्टोरी. येस येस, हा मला पाहिजे फोटो. याचा डुप्लिकेट करून काही करून दे मला. दिस आय हॅव टू हॅव. पण हा असा एकदाच योग आला, एकदाच मी स्त्री पात्र एकदाच आयुष्यात करण्याचा योग आला. अरे आता 6 फूट 2 इंच स्त्री हल्लीच्या काळात चालू शकते रे, पण तेव्हा जरा कठीण होतं. सो पण या पहिल्यांदाच. आणि आपला चेहरा एकतर मराठा कोल्हापुरी रांगडा चेहरा, तर त्याच्यामध्ये असा स्त्री पण म्हणजे जरासं लोकांना लुभावणं वाटलं पाहिजे, तसं काय नाहीये. पण या लवली आठवण. थँक्यू सो मच दिलीप, थँक्यू. हा लपवलं मी. आता बाकीच्या फोटोची आठवणी सांग एक. अरे बापरे, हा सर्जाचा खास आणि सुपर बॅनरचा आणि होर्डिंगचा फोटो. पण तुला तो प्लाझा मधलं डेकोरेशन पण आठवत असेल? हो हो हो, पूर्ण हा मोठा होता. तोफ लावली होती आम्ही. बरोबर आहे. आणि दुसरा पण होता माझा आणि पूजाचा. तर तो फोटो होता. पण हा सॉलिड फेमस झालेला तेव्हा. आणि प्रीमियर पण गाजला होता चिक्कार, पुण्यात आणि बॉम्बेमध्ये दोन्हीकडे गाजलेला. आणि मी तुला असं आठवण करून देतो की त्यावेळेला आहे ना खऱ्या अर्थाने ना पॉझिटिव्ह किंवा असं फोकस जे पब्लिसिटी म्हणतो ना, फोकस पब्लिसिटी ती सर्जाची होती. तुला आठवत असेल? ऍब्सोल्युटली. हे बाबांचं स्वप्न होतं. म्हणजे सर्जाच्या मागच्या आठवणी इतक्या आहेत. खरी शेलार खिंड ही बाबासाहेब पुरंदरेंची कादंबरी, जी बाबांनी त्यांच्याकडनं सांगितलं की मी याच्यावर चित्रपट बनवणार. तेव्हा हिरो शोधायचा. मी चित्रपट सृष्टीत येणारच नव्हतो. मी पायलट बनणार होतो किंवा नंतर मी अमेरिकेला जाणार होतो माझ्या उच्च शिक्षणासाठी. तर माझं ते सगळं चाललेलं ऍप्लिकेशन आणि शेवटचं वर्ष चाललेलं माझं कॉलेजचं पण. आणि बाबांची सगळी धावपळ. आमचं तेव्हा शिवाजी पार्कला ऑफिस होतं, सदा सुंदर नावाच्या बिल्डिंगमध्ये मागच्या बाजूला. तिथे सर्जाची सगळी जोरात तयारी. या सुखानं आम्ही त्या ऑफिसमधनं केला होता बाबांचा पहिला चित्रपट, म्हणजे दत्तात्रय चित्राचा पहिला चित्रपट. आणि नंतर सर्जासाठी बाबांची सगळी धावपळ. अरे मी तुला सांगतो, त्यांनी पेपरात ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली, मुलं आणि नवीन मुलगी पाहिजे म्हणून. दिलीप विश्वास बसणार नाही, सदा सुंदर मध्ये पार्कच्या समोर तिथून लाईन, आता ते कॅफे कॉफी डे वगैरे आहे आणि त्या बाजूला पार्क क्लब आहे, अशी पूर्ण फिरून गेलेली लाईन पोरांची आणि पोरींची. हे कधीच म्हणतोय मी 1982 जेव्हा सुरुवात झाली असेल, जेव्हा या सिनेमाची सुरुवात झाली 1982 81-82 असेल. अरे तुफान. म्हणजे लोकांनी शेवटी कंप्लेन केल्या, मग पोलीस आली आणि सगळा, म्हणजे तेव्हा हे सगळं नव्हतंच. इंडिया का फेवरेट कोण वगैरे काही नव्हतं. म्हणजे हा पहिला ऑडिशनचा असं स्वरूप होतं ते. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.